नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रहो, आज आपणाला शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती घालविण्याचे उपाय हा मुकुंदराव पाटील यांचा लेख पाहायचा आहे. मुकुंदराव पाटील यांचं संपूर्ण नाव मुकुंदराव गणपतराव पाटील. त्यांचा जन्म 20 डिसेंबर 1885 आणि मृत्यू 4 डिसेंबर 1967 असं त्यांचं एकूण जीवनमान. जवळजवळ 80 वर्षाच्या आसपास त्यांना आयुष्य मिळालं. मित्रहो, मुकुंदराव गणपतराव पाटील असं त्यांचं जरी नाव असलं तरी त्यांचं मूळ नाव मुकुंदराव कृष्णराव भालेकर असं होतं आणि महात्मा फुले यांचे जवळचे नातलग आणि महात्मा फुले यांचे सत्यशोधक चळवळीतले जवळचे कार्यकर्ते कृष्णराव भालेकर यांचे मुकुंदराव पाटील हे चिरंजीव होते. मग त्यांचं असं नाव का झालं तर नगर जिल्ह्यामधल्या तरवडी गावाजवळच्या काशीबाई आणि लक्ष्मीबाई या सासूसुनांनी वयाच्या 7व्या वर्षी त्यांचे दत्तक वडील गणपतराव यांचं निधन झाल्यानंतर संपत्तीला वारस म्हणून त्यांना दत्तक घेतलं आणि कृष्णराव भालेकरांचे चिरंजीव गणपतराव पाटील यांचे चिरंजीव झाले आणि तिथून पुढं त्यांना मुकुंदराव गणपतराव पाटील असं नाव घेतलं. मित्रहो, त्यांचे मूळ वडील कृष्णराव भालेकर हे सत्यशोधक चळवळीतले फार मोठे कार्यकर्ते होते. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केले आणि त्यांनी दिनमित्र नावाचं साप्ताहिक सुरू केलेलं होतं. 1910 साली कृष्णराव भालेकर यांचं निधन झाल्यानंतर हे साप्ताहिक मुकुंदराव पाटील यांनी चालवायला सुरुवात केली आणि मरेपर्यंत त्यांनी ते साप्ताहिक चालवलं. जवळजवळ 1910 ते 1967 असं दिनमित्रचं 57 वर्ष एकट्याने संपादन केलेलं आहे. त्या काळामध्ये एका चळवळीच्या साप्ताहिकाचं इतके वर्ष सलग संपादन ही फार मोठी दुर्मिळ वाङ्मयाच्या इतिहासामधली गोष्ट आहे. 57 वर्ष त्यांनी त्याचं संपादन केलेलं आहे आणि त्याच्यातून एकूणच महाराष्ट्रातल्या पूर्वगामी चळवळींना आणि सत्यशोधक चळवळींना बळ देण्याचं काम यांनी मुकुंदराव पाटलांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्र हो, एवढं मोठं काम करणारा हा माणूस, त्याचं शिक्षण किती झालं होतं तर केवळ 3री पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं. पण दिनमित्रची जबाबदारी आपल्या हाती आल्याच्या नंतर त्यांनी वेदांपासून ते संतांपर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, प्रचंड वाचन केलं आणि संस्कृत आणि इंग्रजी भाषासुद्धा घरच्या घरी शिकले आणि त्या भाषांमधलं सगळं ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. मित्र हो, दिनमित्र साप्ताहिक त्यांच्या हाती आलं तेव्हा त्यांचं वय केवळ 25 वर्ष होतं. म्हणजे आज तुम्ही ज्या वयाचे आहात त्याच्यापेक्षा केवळ 5 वर्ष वयाने ते मोठे होते आणि एवढं महत्त्वाचं साप्ताहिक त्यांच्या हातात आलं. आणि 3री पास झालेला हा मुलगा पण स्वतःची विद्वत्ता, म्हणजे जणू त्याला आपण सेल्फ मेड म्हणतो ना, स्वयंभू असा शब्द आहे की स्वतःला घडवलेलं आहे. मला घडवलं, मला कुणी घडवणारा नाही. तसं मुकुंदरावांचं आहे, त्यांनी स्वतःला घडवलं आणि 57 वर्ष हे केलेलं होतं. त्यांच्या लेखनामध्ये आपणाला सुसूत्रता, मुद्देसूदपणा, प्रखरता, खंबीरपणा पाहायला मिळतो. मित्र हो, त्यांचे हे जे इतके वर्ष 57 वर्षे हे जे साप्ताहिक चालवलं त्याचा प्रत्येक अग्रलेख त्यांनी स्वतः लिहिला. त्या अग्रलेखांची संख्या आहे 2750, म्हणजे 2,500 अग्रलेख त्यांना लिहावे लागले. आणि ते लिहावे लागले म्हणून बळजबरीनं लिहिलेले नाहीत, प्रत्येकामध्ये काहीतरी महत्त्वाचा विचार आहे. म्हणून 1967 साली मेलेल्या, दिवंगत झालेल्या या माणसाच्या सगळ्या अग्रलेखाचं आज यावर्षी 10 खंडामध्ये समग्रपणे प्रकाशन झालेलं आहे. हे आपणाला अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की इतक्या वर्षानंतर ते लेख महत्त्वाचे वाटतात. एक डॉक्युमेंटेशन म्हणून, सामाजिक दस्तऐवज म्हणून, वाङ्मयीन दस्तऐवज म्हणून, चळवळींचा दस्तऐवज म्हणून त्याचं पुनर्मुद्रण करावंसं वाटतं आजच्या समाजाला आणि आजच्या लोकांना. ह्याच्यामध्ये त्यांच्या लेखनाची कालातीतता आपल्या लक्षात येते, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, या अग्रलेखांच्या व्यतिरिक्त त्यांनी 5 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, 3 खंडकाव्य लिहिलेली आहेत, 2 नाटकं लिहिलेली आहेत, 45 कथा लिहिलेल्या आहेत आणि 1 चित्रपट कथा देखील लिहिलेली आहे. एवढं लेखन मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या काळामध्ये, आणि कुठं तर त्या तरवडी नावाच्या, सोमठाणे नावाच्या खेड्यामध्ये, नगर जिल्ह्यामधल्या खेड्यामध्ये राहून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. छोट्याशा खेड्यामध्ये राहून हे साप्ताहिक चालवलं, एवढं मोठं लेखन केलं आणि खेड्यामध्ये राहिले. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की हे सगळं करत असताना त्यांचा कायम केंद्रबिंदू होता तो म्हणजे शेतकरी. मित्र हो, सत्यशोधक चळवळीमधून तयार झालेल्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी फार सुंदर पद्धतीनं
शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे. महात्मा फुले ज्यांनी सत्यशोधक समाजाची सुरुवात केली, चळवळीची सुरुवात केली, त्यांनी स्वतःच शेतकऱ्याचा आसूड नावाचा युगप्रवर्तक ग्रंथ लिहून ठेवल्यामुळं नंतरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या काळातला शेतकऱ्याचं चिंतन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून एक फार सुंदर ग्रंथ अरुण शिंदे यांनी संपादित केलेला आहे, सत्यशोधकांचे शेतकरी विषयक विचार. आणि मित्रहो, याच पुस्तकातून तुमच्या अभ्यासाला असलेला जो पाठ आहे तो पाठ घेण्यात आलेला आहे, सत्यशोधकांचे शेतकरी विषयक विचार, संपादक अरुण शिंदे. आणि मग त्यांनी त्या काळामध्ये कर्मचारी, विजयी मराठा, ब्राह्मणेतर, दिनमित्र, प्रबोधन, सत्यवादी, भगवा झेंडा अशी जी वेगवेगळी जागृती, अशी जी वेगवेगळी त्या काळामध्ये जी चालवली जाणारी साप्ताहिक होती, नियतकालिकं होती, त्या नियतकालिकामधलं लेखन एकत्रित करून सत्यशोधकांचे शेतकरी विषयक विचार या नावाचा ग्रंथ संपादित केला. त्यातला हा लेख तुम्हाला अभ्यासाला ठेवलेला आहे. मूळ लेख 30 पानांचा आहे, त्यातली 10 पानं संपादित करून तुम्हाला अभ्यासाला ठेवलेली आहेत. मित्रहो, विचार करा, हा लेख 110 वर्षापूर्वी म्हणजे 1911 साली लिहिलेला हा लेख आहे. म्हणजे 110 वर्ष झालीत हा लेख लिहून. 110 वर्षापूर्वी वयाच्या 25व्या वर्षी, पुन्हा ते सांगतो की तुमच्यापेक्षा फक्त 5 वर्ष मोठे असताना त्यांनी हा लिहिलेला लेख आहे. आणि किती युगप्रवर्तक विचार त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे आपल्या लक्षात येईल. महात्मा फुल्यांच्या नंतर विठ्ठलरामजी शिंदेच्या नंतर कृष्णराव भालेकर आणि कृष्णराव भालेकरांच्या नंतर मुकुंदराव पाटील यांनी शेतकरीविषयक जे मूलभूत विचार मांडले ते सगळे विचार आपल्याला या संकलनामध्ये आलेले पाहायला मिळतात. मित्रहो, त्या काळामध्ये 19व्या शतकातला, मग त्याच्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवा की या लेखामध्ये जे वर्णन आलेलं आहे, जी मतं आलेली आहेत ती मागच्या शतकातली नव्हे, त्याच्याही मागच्या शतकातली आहे. मागच्या शतकाच्या सुरुवातीला मुकुंदराव पाटलांनी हा जरी लेख लिहिला असला तरी त्यांनी जन्मल्यापासून म्हणजे 1885 पासून जो शेतकरी पाहिला त्याचं निरीक्षण या लेखामध्ये आलेलं आहे. म्हणजे या आधीच्या 3ऱ्या शतकामध्ये, म्हणजे 19व्या शतकातला शेतकरी याच्यामध्ये आलेला आहे. मध्ये 20वं शतक गेले आणि 21व्या शतकातही पावभाग पार करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यामुळे ही मतं लक्षात घेत असताना लक्षात घ्या की 110 वर्षापूर्वीचा 100-125 लेख 110 वर्षापूर्वी लिहिला आहे, पण याच्यातला शेतकरी हा जवळजवळ 125 वर्षापूर्वीचा शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या आसूड नंतरचा, म्हणजे शेतकऱ्यांच्या आसूडला आता 150 वर्ष होत आलेली आहेत आणि ह्या 125 वर्षापूर्वीचा शेतकरी आपल्याला पाहायला मिळतो. मित्रहो, या लेखाची सुरुवात करत असताना मुद्दाम पहिल्यांदा स्वतंत्रपणे मुद्दे न काढता मी तुम्हाला ह्याच्यातली काही विधानं वाचून दाखवणार आहे, कारण ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुकुंदराव पाटलांची भाषा, त्यांची कल्पकता, आपला मुद्दा ठसवण्यासाठी त्यांनी जी प्रत्येकारी भाषा वापरलेली आहे, ठामेठोक भाषा वापरलेली आहे, तिचे काही नमुने तुमच्यासमोर मांडता यावेत म्हणून मुद्दाम मी त्यांची काही वाक्य तुम्हाला वाचून दाखवणार आहे. सुरुवातीलाच ते म्हणतात की पल्लेच्या पल्ले कापूस पिकवून पुरती लंगोटी मिळेना, खंडीच्या खंडी धान्य पिकवून न्याहारीस अखंड भाकर मिळेना, मणाचे मण तूप दूध तयार करून सणावारालाही दुधाची धार किंवा तुपाची धार किंवा दुधाचा थेंबही मिळेना, अशी ही आपली भयंकर अवस्था. निम्मी कुटुंबे आज वतनास मुकून मोलमजुरीने पोटाची खळगी भरीत आहेत. तर बाबांनो, या भयंकर रोगाचा बिमोड करण्यास आपण कंबर बांधली पाहिजे. आणि जर आपण असे करणार नाही तर आपली पुढील पिढी कुत्र्या मांजरापेक्षाही नीच स्थितीमध्ये खिदपू मरेल, यात बिलकुल शंका नाही. ही जी आतली तळमळ आहे त्यांच्या मनामध्ये शेतकऱ्याविषयीची, मुकुंदराव पाटलांच्या मनामधली, ती त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत यावी म्हणून मुद्दाम त्यांच्याच शब्दात हे मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. त्यानंतर मुकुंदराव पाटलांनी आपली हल्लीची स्थिती काय आहे त्या काळातली 110 वर्षापूर्वीच्या शेतकऱ्याची, त्यांनी असं म्हटलेलं आहे की का बरं सतत शेतकरी दुःखात आहे. त्यांनी असं सांगितलं की इंग्रज सरकार आल्यानंतर पहिल्यासारखं इथले सरदार, जहागीरदार, राजे जे सारखं लुटायचे तशी लूट आता राहिलेली नाही. थोडंफार शेतकऱ्याला संरक्षण आलेलं आहे, तो त्याचं स्वातंत्र्य एका अर्थानं उपभोगतो आहे, पण तरीही आज शेतकरी पुन्हा गरिबीकडं, दारिद्र्याकडं आणि दुःखाकडं का जातो आहे. तर त्यांनी एक फार सुंदर विधान केलेलं आहे काळाच्या संदर्भामध्ये, प्रगतीच्या संदर्भामध्ये, विकासाच्या संदर्भामध्ये, आणि ते विधान आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी असं म्हटलं आहे की दररोज नवीन गरजा उत्पन्न व्हाव्यात आणि त्या भागवण्यासाठी ज्ञानाने धडपड करावी, हे मनुष्याच्या उन्नतीचे मूलतत्व आहे.
सतत बदल घडणं, सतत नव्या गरजा निर्माण होणं आणि त्या नव्या गरजांच्या पूर्ततासाठी माणसानं धडपडत राहणं हे माणसाच्या उन्नतीचं मूलतत्व आहे, हे मुकुंदराव पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की शेतकरी अशा प्रकारे नव्या गरजा भागवण्यासाठी नव्या पद्धतीनं शेती करण्यासाठी धडपडत नाही, म्हणून त्याची उन्नती होत नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की रामावतारामध्ये आपला जो नांगर चालत होता तोच आता इंग्रज अवतारामध्येही सुरू आहे. म्हणजे इतकी युगं झाली, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, आणखी कोणकोणती युग, सत्ययुग सांगतात, इतकी युगं झाली तरी त्या नांगरात काहीच फरक नाही. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फरक झाला ना. एकेकाळी तुमची जी गाडी होती प्रवास करण्याची, ती गाडी दगडाच्या चाकाची होती, ती लाकडाच्या चाकाची आली, त्याला लोखंडी धावा आल्या, त्याला आणखी काय काय आलं आणि ती किती प्रगत झाली, ती किती धावते. पण नांगर अजून तसा धावणारा आला नाही. युगानुयुग आपण तोच नांगर वापरतो आहोत. हे एक उदाहरण दिलं त्यांनी. आणि त्यांनी मग शेतीमध्ये आपण नवा विचार का करत नाहीत आणि नवा विचार न केल्यामुळं आपण कसे मागं पडतो त्याचं विवेचन केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सारांश पोटापुरते अन्न मिळत नाही आणि अन्नापेक्षा खर्च कमी करवत नाही. म्हणजे एकतर तुम्ही खर्च करता भरपूर आणि त्या खर्चाच्या पूर्ततेसाठी उत्पन्न मात्र तेवढं होईल अशी धडपड करत नाही, म्हणून देखील तुमच्या वाट्याला हे जगणं असं आलेलं आहे. याचा विचार प्रामुख्यानं त्यांनी मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधारण स्थिती काय आहे शेतकऱ्याची, तर आपला बहुतेक निर्वाह शेतकीवर चालतो आणि शेतकीशिवाय इतर उद्योगधंदा करण्याचे ज्ञान कुणासही नाही. आणि म्हणून कामधंदा करण्याची आपली रीत कशी आहे, तर आपल्या लोकांची शेतकी कामात फार डचपच असते. जे दूरदृष्टी मागचा अनुभव लक्षात ठेवणारे आहेत तसा मागचा अनुभव शेतकरी लक्षात ठेवत नाहीत. आपल्याकडे एक म्हण आहे, आली सुगी फुगले गाल, गेली सुगी मागचे हाल. आपण सुगी आल्याच्या नंतर ते धान्य पुरवून पुरवून पुढच्या सुगीपर्यंत खात नाही. आली सुगी फुगले गाल आणि गेली सुगी मागचे हाल पुन्हा, अशी आपली स्थिती होते. हे मुकुंदराव पाटलांनी आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या दारिद्र्यास जी अनेक कारणे घडलेली आहेत त्यात निष्फळ खर्च हे एक फार मोठे कारण आहे. आणि हे जे निष्फळ खर्च आहेत, या निष्फळ खर्चामध्ये कसे खर्च आहेत त्याचाही तपशील मुकुंदराव पाटील आपणाला देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या कित्येक चाली अशा आहेत की ज्या चालीमुळं आपलं आयुष्य वाया चाललेलं आहे. लहानपणात लागलेली लग्ने हा मुलामुलींची न म्हणता ती आईबापांची सोयऱ्याधाऱ्यांची म्हटली तरी विशेष शोभेल, कारण सगळी हौस काय ती प्रौढ मुलामुलींचीच असते. तशीच आपणास दुसरी चाल म्हटली म्हणजे कुपात्री दान करणे ही एकच आहे. म्हणजे बालविवाह करणे आणि त्या विवाहामध्ये आपणाला झेपणार नाही असा खर्च कर्जबिर्ज काढून करणे. म्हणजे बालविवाह करू नका हे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा बालविवाह सर्रास चालायचे. नंतर बालविवाह प्रतिबंध कायदा आला, पण त्या काळात सर्रास चालायचे. आणि त्या विवाहामध्ये त्या नवरा नवरीला असं तर वय होऊ द्या ते म्हणतात की त्यांना नवरा म्हणजे काय, नवरी म्हणजे काय, लग्न झाल्यावर काय करावं लागतं हे तर त्यांना कळलं पाहिजे, असं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि ते न कळताच तुम्ही त्यांची लग्न लावून देता आणि लग्नामध्ये काय चाललं ते पण त्यांना कळत नाही. म्हणजे आईच्या मांडीवर नवरी झोपलेली असते आणि आईच्याच मांडीवर नवरदेव झोपलेला असतो आणि त्यांचं लग्न लागत असतं. अशी ही लग्न त्या काळामध्ये लावली जात असत. त्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे, आपली चाल म्हणजे कुपात्री दान करणे. आणि मग त्यांनी सांगितले की भिक्षा मागायला येणारे लोक कसे उलवून धर्माचं सोंग आणून तुमच्यासमोर करतात आणि तुम्ही उदार अंतकरणानं त्यांना कशी भिक्षा वाढत जाता आणि तुम्ही कसे खोरी जाता, धर्म तुम्हाला कसा बुडवतो चुकीच्या पद्धतीनं, त्याचाही निर्देश त्यांनी मुद्दाम केलेला आहे. दुर्व्यसनांचा संदर्भातही त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची दुर्व्यसनं तुमच्या मागासपणाला कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये दारूचं व्यसन आहे आणि दारूच्या व्यसनाविषयी आता इतक्या गोष्टी इतके दिवस सांगण्यात आलेल्या आहेत. एक संपूर्ण नाटकच आपणाला त्याच्यावर एकच प्याला नावाचं झालेलं पाहायला मिळतं. आणि त्या दारूच्या व्यसनाचा सगळ्या गोष्टी सांगत खूप मजेशीर त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी ते असं म्हणतात की शेतकऱ्यांनो डोळे उघडा, या दारूच्या तलपीस लक्षाधीशांचे लाखो रुपये पुरले नाहीत, मग तुझ्यासारखा मिरची भाकर खाऊन चुना तमाकू फाकणाऱ्याची विधभर जमीन पुरेल असे कधीच व्हावयाचे नाही. ती 2-4 घोटातच कलालाच्या कोटात जाईल. आणि हे होतं आपणाला माहीत आहे. आणि अशा प्रकारे शेतकरी कसा व्यसनाच्या नादी लागून खोरी होतो तेही मुकुंदराव पाटलांनी लक्षात आणून दिलेलं आहे. आणखी त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपली वर्तणूक कशी आहे
ती वर्तणूकसुद्धा आपल्या अधोगतीला कारणीभूत आहे. त्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे की संध्याकाळ झाला, सूर्य मावळला की घरात भांडणाचा सूर्य उगवलाच. बापलेकांची सासूसुनेची फुगडी झुंपावी, परस्परांची नातीगोती हुडकून सडकून शिवीगाळ करावी, हातवारे करू करू एकमेकांच्या अंगावर जावे, अशी आपली वर्तणूक आहे. आणि या वर्तणुकीमुळं आपल्या कुटुंबांचा विकास होत नाही, माणसं एकमेकांना समजून घेत नाहीत. आणि त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ब्राह्मण, मारवाडी, पारसी वगैरे जातीमध्ये अशी कधी भांडणं वचावचा होताना आणि ते एकमेकाची अशी गच्ची धरताना तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? शिका त्यांच्याकडून काहीतरी, असा उपदेश मुकुंदराव पाटील करतात. आपल्या समजुती ज्या आहेत त्या समजुती काय आहेत, तर त्यांनी असं म्हटलेलं की ते नेहमीच प्रयत्नरूपी ढगामध्ये विजेप्रमाणे चमकत असते, म्हणून नशिबाच्या भरवशावर न बसता प्रयत्नांच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. कुठल्याही गोष्ट झाली की आपण नशिबाला दोष देतो की माझ्या नशिबातच नव्हतं, माझं नशीबच असं आहे, माझं नशीबच फुटकं आहे. यावर एक सुंदर विवेचन, एकच वाक्य मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो मी, त्यातलं जे आधी वाचलं होतं की ते नेहमी प्रयत्नरूपी ढगात, म्हणजे नशीब जे आहे ते नेहमी प्रयत्नरूपी ढगात विजेप्रमाणे चमकत असते आणि म्हणून नशिबाच्या भरोशावर न बसता प्रयत्नांच्या मागे लागणे हेच विचारी माणसास योग्य आहे. तुम्ही प्रयत्नाच्या मागे लागलास की नशीब तुमच्या पाठीमागे येतं, म्हणून नशिबावर भरोसा ठेवून जगू नका. दुसरी गोष्ट त्यांनी अशी म्हटलेली आहे की भाऊ वाटण्या ह्यासुद्धा तुमच्या अधोगतीला कारण आहेत. भाऊ वाटण्या म्हणजे किती मुलं, तर त्यांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे की सतत पुढच्या पिढीत वाटण्या लोकसंख्या वाढत चाललेली आहे, जमीन तर काही वाढत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय परिस्थिती होती, तर त्यांनी त्या काळात उदाहरण दिलेलं आहे मुकुंदराव पाटलांनी. त्यांनी असं म्हटलेलं की ठीक आहे बाबा, तुम्ही जमीन नाही वाढवू शकत, जमीन नवीन निर्माण करू शकत नाही आणि मुलं तर जन्माला घालायचे नाही असंही तुम्ही ठरवू शकत नाही. मग काय करायचं, कारण त्या काळात कुटुंब नियोजनाचा वगैरे प्रकार नव्हता. तर त्यांनी सांगितलेले, त्यांच्याच भाषेत सांगतो तुम्हाला, आपणास 5 मुलगे झाले आहेत व आणखी 1-2 होतील असे ते जसे बापास समजते, तसेच या आपल्या इतक्या मुलास तितक्याच प्रकारचे निरनिराळे उद्योगधंदे शिकवण्याचे समजले पाहिजे. शेती सगळ्यांना पुरणार नाही, तर त्यांना उद्योगधंदे शिकवा. लेकरं जन्माला घालायचं कळतं, पण हे उद्योगधंदे शिकवायचं कळत नाही का? म्हणजे मग कोणास भीक मागण्याची पाळीही येत नाही व त्याचा बाप या नावासही चोहीकडून शोभा येते व तोही बाप या पदवीला चारही बाजूंनी शोभतो. नाही तर बाप म्हणून घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्हाला जर मुलांना उद्योग शिकवता येत नसतील तर. त्यानंतर त्यांनी 12 बलुतेदार यांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी व्यवहारामध्ये नाणे वापरण्यास नव्हते, त्यामुळे पदार्थ देऊन कामे करून घ्यावी. पूर्वी 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार होते. यांच्या कामाचा मोबदला काय होता, तर शेतामध्ये जी पीक येईल त्या पिकाचा वाटा त्यांना देणे. मुकुंदराव पाटील म्हणतात की असं नका ना करू, ह्याच्यामुळे तुम्ही नागवले जाता, तुम्हाला किती द्यायलो हे कळत नाही आणि मग तुमचं काम किती झालं हे कळत नाही आणि तुमच्याकडून जास्त जाण्याची शक्यता असते आणि तुम्ही लुटले जाण्याची शक्यता असते. आणि त्यांनी सांगितलेले की ही कधीची गोष्ट आहे, जेव्हा केव्हा नाणे सगळ्यांच्या हातात नव्हते, पैसे सगळ्यांच्या हातात नव्हते, तेव्हा वस्तू देऊन वस्तू घेण्याचा वस्तू विनिमय हा प्रकार होता. बलुतेदारी हा वस्तू विनिमय या आदिम युगातला अवशेष आहे. त्याच्यामुळं आता तुम्ही कामाचे पैसे ठरवा आणि काम करून घेतले की त्याला पैसे द्या. आज ते झालेलं आहे, आज हे राहिलेलं नाही. पण हा लेखक जेव्हा हे लिहितो, 125 वर्षापूर्वीची शेती मांडतो, तेव्हा मात्र हे असं होतं, ते मुकुंदराव पाटील सांगतात. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या रेतीपासून केव्हा केव्हा बलुत्यांचेही नुकसान होते, कारण ते कधी कधी जास्त काम करतात तर त्यांना कमी बलुतं येतं, काही शेतकऱ्यांच्याकडून कमी काम होतं तर त्यांचं बलुतं जास्त जातं. त्याच्यामुळे दोघांचंही नुकसान होऊ नये म्हणून कामाचा तुम्ही मोबदला ठरवा आणि तो नगदी पैशामध्ये द्यावा. तेव्हा ही कृष्णावतारातील बलुत्याची रीत आता चालू ठेवणे उभय पक्षास हितकारक नाही, असं फार छान वाक्य शेवटी त्यांनी वापरलेलं आहे. आणि आपली सध्याची स्थिती काय आहे, तर ते सांगताना ते म्हणतात की इतर धंद्याचे ज्ञान नाही, वळण नाही आणि कधी त्या संबंधाने चांगला विचारही केलेला नाही. अशा सर्व बाजूंनी अडाणी राहिलेल्या शेतकऱ्यावर इतर उद्योगधंदे करून पोट भरण्याचा प्रसंग एकाएकी गुदरल्यावर त्यांच्या हाल अपेष्टा काय पाहावयाच्या. म्हणजे शेती नाही आणि दुसरं काही करता येत नाही, अशा वेळेला जे हाल शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पुढच्या पिढीचे होणार आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत, हे मुकुंदराव पुन्हा पुन्हा सांगतात. आणि त्यांनी हाही इशारा दिलेला आहे
की इथून पुढे ब्राह्मण मारवाडीच नव्हे तर शिकून हुशार झालेल्या महारमांगही या शेतकीत शिरतील आणि शहाणपणा व विद्या यांच्या जोरावर हे नवे शेतकरी आपल्या जुन्या अडाणी शेतकऱ्यांपेक्षा सारख्याच जमिनीतून दुप्पट तिप्पट पीक काढतील. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रगतिशील शेतकरी शेतीमध्ये येतील तेव्हा तुमच्या स्पर्धेमध्ये त्यांची शेती जास्त पिकेल आणि तुमच्या त्यांच्या शेतीमालाला सारखाच भाव राहील. तुम्ही कमी पिकवलं म्हणून तुमचा भाव जास्त आणि त्यांनी जास्त पिकवलं म्हणून भाव कमी असं राहणार नाही. तुमची त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकूच शकणार नाही. आणि असं का होईल तर ते शेती प्रगत विचारानं करतील, प्रगती घेऊन येतील. ते त्याचं सविस्तर विवेचन पुढं ते करतात. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की कारण कपाळालाच हात लावून बसणाराचे नसीब कपाळालाच हात लावून बसलेले असते, म्हणून कपाळाला हात लावून बसू नका. युगाचा धर्म युगधर्म समजून घ्या आणि पुढं जाण्यासाठी शिका, हे त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. आपल्या शेतकीची स्थिती हा मुद्दा सांगताना त्यांनी असं सांगितलेलं की साधारण स्वरूप काय आहे तर आपल्या लोकांना शेतकी ही कुणी दिलेली नाही. ती त्यांनी जंगल झाडी तोडून व हिंस्र पशूची झगडून स्वतः मिळवलेली आहे. तेव्हा ह्या असल्या स्वसंपादित शेतीची आपण कितीतरी काळजी घेतली पाहिजे, पण ती काळजी आपण घेत नाही. तिच्या विकासासाठी प्रयत्न करत नाही, धडपडी करत नाहीत. म्हणून ज्या मेहनती शेतकऱ्यांचे शेतीचे सामान संगीन असते व जे लक्षपूर्वक शेतात खपतात त्यांचेच सध्याच्या काळी साधारण ठीक आहे, इतर शेतकऱ्यांचं काही खरं नाही. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे शेतीची हत्यारं. आणि ते हत्यारं सांगत असताना त्यांनी अमेरिकेचं आणि इंग्लंडचं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे तिकडे आजोबांनी ज्या जातीचा नांगर हाकला त्याच जातीचा नांगर नातू कधीही हाकीत नाही, त्यात थोडी तरी सुधारणा करूनच तो नांगर हाकीत. म्हणजे आजोबानं जो नांगर हाकला त्याच्यात सुधारणा करून नातू नांगर चालवतो. आपल्याकडं रामायणात त्रेतायुगात जो नांगर होता त्याच्यात त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं, कलियुग आलं, हजारो वर्ष गेली, लाखो वर्ष गेली तरी तोच नांगर आपण चालवतो. तिकडं मात्र एक पिढी बदलली की नांगरामध्ये बदल होतो. 100 वर्षापूर्वीच्या युरोप अमेरिकेच्या शेतकऱ्याजवळ ज्या तऱ्हेची हत्यारे होती त्याच तऱ्हेची हत्यारे आज नाही आहेत. आज त्यांनी हत्यारं बदललेली आहेत. आपल्याकडं मात्र रावणाच्या वेळचा जुबू माळ्याच्या कुदळात आणि आताच्या शंभू माळ्याच्या कुदळीत काही काडी इतकाही फरक पडलेला नाही, हे मुकुंदराव पाटील आवर्जून सांगतात. शेतीची ऊर्जितावस्था होण्यास ती सुशिक्षित लोकांच्या हाती घेतली पाहिजे, तरच ती शेतीची ऊर्जितावस्था होईल, नाहीतर नाही. आणि मग असं म्हणतात लोक आणि मग हळूहळू हे लोक शेतीमध्ये येतील, हे त्यांनी आधी सांगितलेलं होतं. आणि मग त्यांनी जरा वेगळ्या भाषेत म्हटलं की आधी होता पुजारी, मग झाला दरबारी, सध्या आहे सरकारी आणि आता पुढं होणार शेतकरी. आणि मग तो जेव्हा शेतकरी होईल तेव्हा पहा शहाण्या लोकांनी किती वेळा रूप पालटले आहे. ते येण्यापूर्वीच आपण आपलीच ऊर्जितावस्था करून घेतली पाहिजे. आणि म्हणून म्हणजे मग शेतीची व औतकाठींची आपोआप सुधारणा होईल. हे जर भविष्य लक्षात घेतलं नाही तर तुमच्या धंद्याला भविष्य नाही, अशा प्रकारचा इशाराही मुकुंदराव पाटील आपणाला देतात. आपली शेतकी सुधारण्यास काय केलं पाहिजे याचे काही उपाय मुकुंदराव पाटील आपणाला सांगतात. त्याच्यामध्ये आपल्या शेतीत काही सुधारणा करणे हीच काय ती धंदा भरभराटीस आणण्याची गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली प्राप्त करून घेण्यास कोणाला ₹1.25 किंवा नारळ दक्षिणा द्यावी लागत नाही. मात्र आपण आपल्या अंगातला आळस, गळ्यातील वडिलांच्या चालीचे लोढणे, पायातील रूढीचा खोडा या असल्या अडकाठ्या बाजूस सारल्या पाहिजे. फार सूत्रबद्ध पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यासाठी भविष्य पाहावं लागत नाही, मुहूर्त पाहावं लागत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या शेतीत काही सुधारणा करणे हीच काही ती धंदा भरभराटीस आणण्याची गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली प्राप्त करून घेण्यास कोणालाही ₹1.25 किंवा नारळ दक्षिणा द्यावी लागत नाही. मात्र आपण आपल्या अंगातला आळस, गळ्यातील वडिलांच्या चालीचे लोढणे, पायातील रूढीचा खोडा या असल्या अडकाठ्या बाजूस सारल्या पाहिजेत, तरच आपली प्रगती होऊ शकते. आणि म्हणून पुढं ते असं सांगतात की अनुकरण करा. जे जे लोक प्रगती करत पुढे गेलेले आहेत त्यांचं अनुकरण करा. त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी सहाय्यक म्हणून असलेल्या बलुतेदारांनी त्यांच्या साधनामध्ये बदल केला. तीच टिकाव, तेच घाव, तेच खोरं, तेच वाकस, तेच करवत ते वापरत नाहीत. त्याच्यात ते प्रगती करतात, त्याच्यात ते सगळा विकास करतात.
आणि तुम्ही मात्र काय करता? त्यांनी सांगितले शिंप्यांनी हाताने शिवण्याचे सोडून मशिनी घेतल्या, सुतारांनी नवीन प्रकारची हत्यारे घेतली आहेत, तेव्हा आपणही आपल्या शेताची खेतीकामी नवीन तऱ्हेची हत्यारे घेण्यास सुरुवात केली पाहिजे, तरच आपल्या शेतीमध्ये विकास होऊ शकतो. अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी मुकुंदराव पाटलांनी आपणाला सांगितलेल्या पाहायला मिळतात. आणि शेवटी सारांश रूपानं सांगत असताना मुकुंदराव पाटील असं म्हणतात की आपल्या शेतीची व आपली उन्नती होण्यास आपणास अगोदर विद्येचा प्रसार झाला पाहिजे. शिकल्याशिवाय, सुशिक्षित झाल्याशिवाय, विद्या घेतल्याशिवाय आपणाला प्रगती नावाची गोष्टच कळणार नाही. आपली प्रगती का झाली नाही? तर आपल्या प्रगतीचा विकास आपल्या अविद्येमुळं झाला. पुन्हा आपणाला महात्मा फुले आठवतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हे सत्यशोधक समाजाचं मूळ सूत्र शेती विकासाच्या संदर्भातलं ते पुन्हा एकदा सांगतात की विद्या शिका. तुम्ही शिकल्याशिवाय तुमच्या शेतीमध्ये प्रगती होणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की मग हे कधी शिकतील, कसे शिकतील शेतकरी? तर त्यांनी सांगितलं की शहरी सुशिक्षित लोकांनी खेड्यामध्ये जाऊन विद्येचा प्रसार करावा. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाताळच्या सुट्टीसारख्या सवडीच्या दिवसात घर सोडून बाहेर पडले पाहिजे. एखाद्या सभेत शुष्क वादविवाद करण्यास, क्रिकेट, टेनिस वगैरे खेळण्यास विद्वानांच्या झुंडीच्या झुंडी दिवसांचे दिवस व वर्षाची वर्ष फुकट घालवित असतात. अशा विद्वानांनी जर आपल्या जिल्ह्यातील एखाद्या खेड्याचा प्रवास करून सवडीचा व्यय केल्यास कितीतरी देशसेवा केल्याचे पुण्य पदरी पडणार आहे. हे आम्ही सांगितले पाहिजे असे नाही, परंतु हे श्रम घेण्यास आपल्या लाखो विद्वानापासून किती लोक पुढे येतील बरे, हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं. नंतर हे काम सरकारनं घेतलं, विद्या आली, शेतीमध्ये विकास झाला, शेतीची साधनं विकसित झाली, सरकारनं सिंचनाच्या व्यवस्था केल्या. इंग्रज सरकार गेलं, त्यांनी खूप सुधारणा शेतीमध्ये आणल्या होत्या. आपलं सरकार आलं, स्वातंत्र्य मिळालं, नंतर संयुक्त महाराष्ट्र झाला, कृषी उद्योग आले आणि शेतकऱ्याची प्रगती झाली हे आपण पाहतो. पण 125 वर्षापूर्वी शेतकरी किती मागास होता आणि त्याच्या प्रगतीसाठी काय काय साधनं केली पाहिजे, हे जे मुकुंदराव पाटलांनी सांगितले त्यातले अनेक उपाय आणि त्यातल्या अनेक समस्या अजूनही शाबूत आहेत, त्या आपणाला मार्गदर्शक आहेत. म्हणून 125 वर्षापूर्वीच्या शेतकऱ्याची स्थिती सांगणारा 110 वर्षापूर्वी लिहिलेला मुकुंदराव पाटलांचा हा लेख तुम्हाला आग्रहानं अभ्यासक्रमात ठेवलेला असावा. इथं हा लेख संपला. पुढचा पाठ घेऊन आपण पुढच्या तासात भेटूयात. नमस्कार.